पर्यावरण हा माणसाच्या जीवनातून वेगळा न काढता येणारच विषय आहे. जरी कारवरचं लिहिताना त्याच्या मी कष्टाला, त्याच्या मेहनतीला, जे काही डोळस प्रयत्नांना असं जे काही महत्त्व दिलंय, त्याच्या मुळाशी सुद्धा त्यांनी जी सुरुवात केली त्याच्या परिस्थिती सुधारण्यासाठी, तिथे पर्यावरणाचा समतोल राखण्याने काय होतं याच्यातूनच त्यांनी त्याच्या एकूणच परिसराचा कायापालट केला. म्हणजे आपण एकच एक पीक लावणं किंवा निसर्गाची हानी करणं किंवा पिकं लावण्यापूर्वी जमिनीचा राख करणं, ह्युमस जाळणं वगैरे ज्या काही कुप्रथा होत्या किंवा ज्या काही लोकांचे त्या काळातले अंधविश्वास होते, त्या रूढी किंवा अंधविश्वास बाजूला करून पर्यावरणाचा समतोल लोकांना त्यांच्याच भाषेत समजावून देऊन त्याने तिथल्या लोकांचं संपूर्ण आयुष्याचा स्तरच उंचावला. आणि केवळ त्याच्या समाजाचंच नव्हे तर त्यातून संबंध मानवजातीला सुद्धा त्यांनी पिकांचे पालट किंवा निसर्गाचं संवर्धन याच्याविषयी संदेश देत राहिला. आणि ह्याने त्याच्यातून स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या प्रयोगाने त्याच्यातून त्यांनी यश मिळवलं. आता सालीम अलींचा जर तुम्ही विषय घेतला तर आपण म्हणू की फक्त ते पक्षी तज्ज्ञ होते, बर्ड वॉचिंग किंवा पक्षी निरीक्षण एवढंच त्याचा अर्थ नाही. तर पक्षी हे सजीवांच्या साखळीतला अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. आणि तो दुवा जर आपण सांभाळला नाही तर वनस्पतीचं किती नुकसान होतं, मनुष्य जातीला त्याच्यापासून किती नुकसान आहे हे सांगताना प्रत्येक सजीव हा त्या सजीवाच्या साखळीत महत्त्वाचा दुवा आहे हे पटवून देताना त्याने एक विशेष अभ्यास केला, तो पक्षीवर्तनशास्त्राचा. आणि त्या पक्षीवर्तनशास्त्राचा अभ्यास जर लक्षात घेतला तर अमुक पक्षी काय खातो, कुठल्या काळात कसा वागतो, त्याचं वागण्यामागचं किंवा त्याच्या वातावरणातले बदल त्याला कसे कळतात, हे सगळं सांगण्यासाठी त्यांनी जो आयुष्यभर पक्ष्यांचा ध्यास घेतला आणि मागोवा घेतला, त्यासाठी ह्या सालीम अलींचं मी म्हणलं. हा सर्पतज्ञ रेमंड डिटमार्स ह्यानी एक केवळ छंदातून साप पाळण्याचं सुरुवात केली, साप पाळण्याची सुरुवात केली. त्या छंदाचा त्यांनी अभ्यास केला, व्यासंग केला आणि सापांची त्यांनी उपयुक्तता मानवी जीवनाला किती आहे हे तर समजावून सांगितलंच. परंतु एक महत्त्वाचं ही जी प्राणीजात आहे किंवा ही जी जात आहे सापांची, ह्या वेगळ्या वेगळ्या जातींचा अभ्यास करून शालेय मुलांच्यात त्यांनी याची गोडी निर्माण केली. आणि हे छंद जोपासले तुम्ही चांगल्यापैकी आणि त्याचे जर व्यवस्थित अभ्यास आणि व्यासंग केला तर तुम्ही उत्तम संशोधक बनू शकता. हाच सांगता सांगता मला या सर्पतज्ञाचं उदाहरण द्यावंसं वाटलं की एक शालेय मुलगा जागतिक कीर्तीचा सर्पतज्ञ कसा होतो हे सांगतानाच सापांचं महत्त्वही मला सांगायचं होतं, ते मी याच्यातून सांगायचा प्रयत्न केला. खानखोजे हे मुळात क्रांतिकार, परंतु क्रांती करतानाही त्यांनी लक्षात घेतलं होतं की त्या काळात म्हणजे 1897-98च्या काळात भीषण दुष्काळामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा इथे शेती संबंधी जास्तीत जास्त मी सुधारणा घडवून आणि इथले लोक उपासमारीने मरणार नाही त्याची काळजी घेतली. त्यासाठी त्यांनी अमेरिकेत जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी तिथे BS आणि MS शेतीशास्त्रात केलं. त्यांना जेव्हा भारतात येता आलं नाही तेव्हा मेक्सिकोत राहून त्यांनी तिथल्या पर्यावरणाचा अभ्यास करून तिथल्या इंडियन्सची, मेक्सिकन इंडियन्सची आयुष्याचा स्तर उंचवला. त्यांना शेतीच्या नवीन गोष्टी शिकवल्या, पर्यावरणाच्या गोष्टी शिकवल्या, पर्यावरण संतुलन कसं राखता येईल याच्या गोष्टी शिकवल्या. आणि इथे भारतात आल्यावर सुद्धा शेवग्यासारख्या साध्या वनस्पती, आपण ज्याला तरोटा म्हणतात, त्याच्या वनस्पती सुद्धा मानवाच्या आयुष्याला कशा उपयुक्त आहे, जेनेटिक्सचा अभ्यास करून आपल्याला काय करू शकतो आणि निसर्गाचा समतोल सांभाळणं हे मनुष्य जीवनाला किती आवश्यक आहे हे या क्रांतिकारकांनी आपल्या अभ्यासाने दाखवून दिलं. विलासराव साळुंखे यांच्यावरचं पुस्तक आहे. ह्यांनी पाणी जलव्यवस्थापन अतिशय महत्त्वाचा, मानवी जीवनाशी निगडीत असा अतिशय महत्त्वाचा विषय हातात घेतला. पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे. महत्त्वाचा विचार असा आहे, पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे, कोणा एका माणसाची त्याच्यावर मालकी नाही
आणि हे नैसर्गिक संसाधन म्हणजे जशी ही माझी हवा, माझ्या भोवतीची हवा ही माझी हवा असं म्हणू शकत नाही, तसं माझ्या विहिरीतलं किंवा माझ्या जमिनीतलं पाणी हे माझ्या एकट्याचं असं म्हणता येणार नाही. हा एक मूलभूत विचार मांडून त्यांनी पुढे समन्यायी पाणी वाटपाची दिशा दिली आणि त्यांनी साधारण 4 एकर जमिनीवर 5 एकर जमिनीवर असे काही प्रयोग करून दाखवले की ज्याच्यातून निसर्गाचं संतुलनही साधलं जातं, जलसंवर्धन होतं, जलसंचय करता येतो, जल व्यवस्थापन करता येतं आणि दुष्काळावर मात करता येते. 4 किंवा 5 इंच पावसाचा जो प्रदेश आहे तिथे शून्य वहन करून पाणी वाचवून मानवी जीवन कसं बदलता येतं ह्याचे त्यांनी उदाहरण दिले. त्यांची पाणी पंचायत संस्था ही त्यासाठीच लागली. तर हे निसर्गाचे विविध जे भाग आहेत, प्राणी असतील, वनस्पती असतील, पाणी असेल, ह्या वेगळ्या वेगळ्या अंगांची जेव्हा विचार करतात तेव्हा तो विचार केवळ एका माणसाचा त्याच्या आयुष्यापुरता नसतो, तर संपूर्ण मानवी जातीचा विचार करून ती मांडणी केलेली असते. मला वाटतं की आपण या लोकांची जेव्हा चरित्र अभ्यासतो तेव्हा किमान त्यांच्याकडून आपण समोरच्या आजूबाजूच्या गोष्टी बघतो कशा आणि त्याचे आपल्या आयुष्यात परिणाम होत असताना या गोष्टींचा आपण काही एक विशेष मार्गाने सोडवणूक करण्यासाठी पर्यावरणाचा अभ्यास कसा करावा आणि किती डोळसपणे करावा आणि कुठल्याही अंधश्रद्धेला किंवा जुन्या रूढींना त्याग करायची वेळ आली तर ते करूनही पुढे जाणं कसं आवश्यक आहे हे यांच्या चरित्रातून समजतं. आणि पर्यावरण दिनाच्या दिवशी असं समजतं की अनेक प्रकारे पर्यावरणाच्या विषयी लोक विचार करत असताना, वेगळ्या वेगळ्या अंगाने विचार करत असताना त्यांचा सार्वत्रिकपणा जो आहे किंवा सर्वसमावेशकपणा जो आहे तो लक्षात घेऊन त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि मला ही चरित्राची लिहित असताना नेहमी वाटत आले, जे मी करू शकले नाही ते असं की शालेय स्तरावरती जेव्हा आम्ही पर्यावरण वगैरे शिकवत असतो तेव्हा अशा काही व्यक्तींची त्यांना त्या मुलांना जो ओळख करून दिली तर त्यांच्या संस्कारक्षम वयातच त्यांना पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी, किती अंगाने घ्यावी आणि आपल्यासारखीच आपल्या भोवतीची माणसं यासाठी कसे प्रयत्न करत असतात याचे आदर्श कुठेतरी मिळतील आणि ती सुद्धा असं काही करण्यासाठी प्रवृत्त होतील असं मला वाटतं. तर पर्यावरण दिनी आपण शालेय मुलांपासून याची सुरुवात करायला हवी, त्यांना याच्यात गुंतवलं पाहिजे, त्यांना आकर्षून घेतलं पाहिजे आणि पर्यावरण रक्षणाचं महत्त्वही समजावून दिलं पाहिजे असं मला वाटतं.